जत जिल्हा सांगली येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेची सांगता। जत जिल्हा सांगली येथील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जतच्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेची सांगता झाली। पालखी नगर प्रदक्षिणा व पुजारी तीच प्रवेशानंतर श्री यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली। पुढील यात्रा याच वर्षात 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत भरणार असल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले। बुधवार हा यात्रेचा तिसरा दिवस होता। श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेचा तिसरा दिवस हा किचाचा दिवस असल्याने देवीचे पुजारी सुभाष कोळी व स्वप्नील कोळी यांनी रात्रीच देवीची पूजा व मनमोहक व आकर्षक अशी आरास केली होती। देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून आपल्याबरोबर भल्या पहाटे श्री यल्लम्मा देवीची व परशुरामाची पालखी घेऊन पालखीसोबत देवीच्या मूर्ती असलेल्या मानाचे जग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले। जतचे संस्थानिक श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर देवीची पालखी नेण्यात आली। यावेळी देवीचे पुजारी सुभाष कोळी, पालखीचे मानकरी बाळासाहेब बाबूराव कोळी, जगाचे मानकरी सुभाष कोळी व काराजंगी येथील ललिता कांबळे यांचे स्वागत श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे, श्रीमंत उर्वशीराजे डफळे यांनी केले। त्याचप्रमाणे पालखीतील भगवान परशुराम यांची पूजा व देवीच्या जगाची पूजा करून देवीची खणा नारळाने ओटी भरली। तसेच मानकरी यांचा मान सन्मान केला। त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी देवीची आरती केली। त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे नगर प्रदक्षिणेसाठी पालखीसोबत घोड्यावर बसून राजवाड्यातून बाहेर पडले। जत शहरात जागोजागी भाविक भक्त देवीची पालखी थांबवून देवीच्या घोड्याच्या पायावर पाणी ओतून देवीचे पुजारी श्री सुभाष कोळी यांचे औक्षण करताना दिसत होते। शहरातील 5 मानकऱ्यांच्या घरी देवीची पालखी जाऊन आल्यानंतर ही पालखी यात्रास्थळावर आली। यावेळी मोठ्या संख्येने डोक्यावर झग घेतलेल्या जोगतींनी या प्रदक्षिणा फेरीत सहभागी झाल्या होत्या। पालखी फेरी सुरू असताना भावी भक्त पालखी व झगावर भंडारा व खारीक खोबरे मोती पोवळे यांची उधळण करत होते। त्यामुळे सर्वत्र भंडाऱ्याचा पिवळा सडा पडलेला दिसत होता। भाविक भक्त भंडाऱ्यात न्हाऊन निघत होते। यानंतर पालखीच्या मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा फेऱ्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे मानकऱ्यासह किचाच्या ठिकाणी पोचले। या ठिकाणी किच कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक भक्त व जोगतींनी उपस्थित होते। यावेळी धगधगत्या अग्निकुंडाभोवती कोळी समाजाच्या मानकरी महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन पुजाऱ्यासह 5 फेऱ्या मारल्यानंतर श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या आज्ञेने किचाच्या मानकऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात पोळ्याचा बळी दिल्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी यांनी धगधगत्या अग्निकुंडात किचात उडी मारून बाहेर आले व किचाचा कार्यक्रम पार पडला। जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांनी पुढील भरविण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणपतराव कोडक, मोहन माने पाटील, मदन माने पाटील, प्राध्यापक कुमार इंगळे, रणजित चव्हाण, पापा संधी, कैलास आदाटे, माजी नगरसेवक परशुराम मोरे, RPIचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, दिलीप सोलापुरे, दिलीप तुरेवाले, संग्राम राजे शेतके, अनिल शिंदे, बाळासाहेब कोळी, शाहू बसले, शिवाजीराज चव्हाण यांच्यासह भावी भक्त मोठ्या संख्येने यावेळी यात्रास्थळावर उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube and never miss another update.